नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला मुलांच्या नाश्त्यासाठी एक मस्त अशी हेल्दी रेसिपी बनवून दाखवणार आहे. ती म्हणजे जाळीदार आंबोळी. मी आंबोळी थोडी वेगळ्या पद्धतीत बनवते. चला तर त्याची कृती बघून घ्या. आंबोळी बनवण्यासाठी इथे मी 1 कप म्हणजे 4 वाटी इतकं तांदूळ घेतलेलं आहे. अर्धा वाटी चणा डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा इतकं मेथीदाणे घातलेले आहेत. हे स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे भिजत घालायचं आहे. 4 तास हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 4 तासानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि याच्यातलंच आपल्याला पाणी घेऊन आपल्याला याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. ही बघा, अशा पद्धतीने याची पेस्ट तयार केलेली आहे. आता हे सगळं आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छान एकदम फेटून घ्यायचं आहे. हे बघा, आता झाकण देऊन ठेवायचं आहे. आता रात्री मी हे ओव्हनमध्ये ठेवलं होतं. थोडंसं ओव्हन गरम करून ठेवलं होतं. तुम्ही कोणत्याही गरम जागी ठेवू शकता आणि सकाळी तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान असं आलेलं आहे, मस्त फुललेलं आहे. तर पहिल्यांदा तर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं आहे. आता आपण आंबोळी बनवूया. इथं मी कास्ट आयर्नचा तवा घेतलेला आहे. थोडं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता थोडं पाण्याचा हापका मारलेला आहे. याच्यावर आपल्याला आंबोळीचं पीठ घालायचं आहे आणि असं गोल गोल फिरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता लगेचच छान अशी जाळी पडलेली आहे. आता हे आपल्याला फ्लिप करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त अशी आपली जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे. आता हे तुम्ही चटणीबरोबरही खाऊ शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.